गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण सीमांत उपयोगिता या टॉपिकवर आपण पुढचा टप्पा जे आहे आपला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व आणि उपयुक्तता तुमच्या स्क्रीनवर ते देऊन आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व आणि त्याची उपयोगिता आपण या टॉपिकवर जे चर्चा करत आहोत की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे एका अंगाचा अभ्यास करणारा शास्त्र, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा ज्या ठिकाणी अभ्यास केला जात नाही अशा अर्थशास्त्राला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. पण याच ठिकाणी आपण ही चर्चा केली की फक्त आणि फक्त एकाचा अभ्यास करणारा म्हणजे एका व्यक्तीची मागणी, एका व्यक्तीचा रोजगार किंवा एका व्यक्तीचा पुरवठा किंवा अशा म्हणजे एका व्यक्तीचा जेव्हा विशिष्ट घटकांचा किंवा विशिष्ट उद्योग समूहाचा अभ्यास ज्या ठिकाणी केला जातो किंवा आपण म्हणू शकतो की ज्या अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा अभ्यास केला जातो किंवा वैयक्तिक घटकांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो किंवा ज्या शास्त्रामध्ये आपण म्हणू शकतो की एक विशिष्ट घटकांचा समतोलाचा अभ्यास केला जातो अशा अर्थशास्त्राला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असे म्हणतात. इथे आपण या सगळ्या टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर आपण जे टॉपिक पाहून राहिलो ते टॉपिक आहे आपला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व आणि उपयुक्तता. कारण आपण इथे हे पाहून राहिलो की याची उपयोगिता काय आहे, की ज्या उपयोगितेमुळे आपण ज्या कारणामुळे या घटकाचा अभ्यास करतो, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याचं कारण कोणता, की या शास्त्राचा अभ्यास केला जातो. तर तुमच्या स्क्रीनवर आहे की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची म्हणजे महत्त्व आणि त्या महत्त्वाचा अभ्यास बरोबर वैशिष्ट्ये. तर आपण इथे त्या टॉपिकवर चर्चा करत आहोत आणि त्या टॉपिकवर आपण इथे मी चर्चा केल्यानंतर तुमच्यासमोर पहिला मुद्दा की मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी उपयोगी. मुक्त बाजारपेठ ज्या पेठेमध्ये भांडवलशाही म्हणजे असा बाजारपेठ ज्या ठिकाणी आपोआप वस्तूची खरेदी आणि विक्री केली जाते, कोणीही त्याच्यावर बंधन नसतो किंवा कोणीही मालक नसतो किंवा कोणत्याही प्रकारची निर्बंध नसतो, अशा बाजारपेठेला मुक्त बाजारपेठ असे म्हणतात. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये मुक्त बाजारपेठेची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. त्यानंतर किंमत निश्चिती व साधनसामुग्रीच्या वाटपाचे स्पष्टीकरण आपण चर्चा केलीच आहे की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे किंमत सिद्धांत आणि ती वस्तूची किंमत असो, सेवाची किंमत असो किंवा उत्पादन घटकांची किंमत असो, या वस्तूंची किंमत किती निश्चित करायची किंवा या वस्तूला किती किंमत द्यायचा हे निश्चित करण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागतो, म्हणून त्याचे महत्त्व आहे. इथे आपण म्हणजे वस्तूची किंमत कशी ठरवावी किंवा उत्पादन घटकांना त्याचे उत्पादनाचे मोबदले कसे वाटप करायचे याचाही अभ्यास या ठिकाणी केला जातो. त्यानंतर उद्योजकांना निर्णय घेण्यासाठी उपयोगी. उद्योजक हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे, कारण तो आपल्या वस्तू उत्पादन करण्यासाठी वस्तूवर खर्च करतो, तो म्हणजे भांडवल जमा करतो, तो जमीन संयोजित करतो किंवा तो श्रमिकांना एकत्रित आणतो आणि या सगळ्या कार्यामुळे किंवा या सगळ्या फलनामुळे उत्पादन केला जातो. उत्पादन झाल्यानंतर त्या वस्तूची किंमत किती निश्चित करायची, कारण त्याला उत्पादन खर्च भरून निघाला पाहिजे आणि वस्तूची जर अधिक किंमत असेल तर लोक मागणी करणार नाही, म्हणून त्याला वस्तूची किंमत निश्चित करण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. आपण इथे पाहिला आहे की सीमांत तत्वांचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो, म्हणजे एक अतिरिक्त नग तयार करण्यासाठी त्याला किती खर्च येतो याचासुद्धा अभ्यास या ठिकाणी केला जातो. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये उद्योजक वस्तूची किंमत किती राहील
किंवा त्या वस्तूची वस्तू मार्केटमध्ये विक्री केल्यानंतर किती प्राप्ती होईल याचा अभ्यास करायसाठी त्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर आता अर्थव्यवस्था म्हटला की त्याचा महत्त्वपूर्ण घटक किंवा महत्त्वपूर्ण जे पार्ट आहे ते आहे सरकार किंवा आर्थिक धोरण. कोण ठरवते? सरकार. आणि सरकार जर कर वाढवला तर वस्तूची किंमत वाढते, सार्वजनिक खर्च केला तर लोकांकडे पैसा येतो. हे धोरण आहे सरकारचे आणि या धोरणामुळे वस्तूच्या किमतीवर परिणाम होत असतो. म्हणून सरकार आर्थिक धोरण आखण्यासाठी ते सरकार कशा पद्धतीने म्हणजे त्याचे धोरण कसे राहील हे समजून घेण्यासाठी त्याला अगोदर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे कर जर वाढवायचा असेल तर त्याचा परिणाम काय होईल किंवा सार्वजनिक खर्च करायचा असेल तर त्याचा फायदा किती होईल, किंमतविषयक धोरण, साधनांच्या कार्यक्षमतेनुसार वाटप कसे होईल, हे म्हणजे त्याला सरकारला एक प्रकारचे कल्याणाची भूमिका बजावी लागतो आणि ते करण्यासाठी त्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार. अर्थव्यवस्था म्हटला की आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे आयात आणि निर्यात या घटकांचा महत्त्वपूर्ण असतो. जर वस्तू आपण पाहतो की मार्केटमध्ये वस्तूची टंचाई निर्माण होते, किंमत वाढते किंवा विदेशातून वस्तूचा जर आपण आयात केला तर वस्तूची किंमत आपोआप कमी होतो. या सगळ्या गोष्टीचा परिणाम एकंदरीत म्हणजे परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो आणि ते आपण समजून घेण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास करावा लागतो. आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयाचा अभ्यास अशा पद्धतीने केला जातो की व्यापारापासून लाभ, विनिमय दर किंवा जकातीचे परिणाम इत्यादींचे जे स्पष्टीकरण म्हणजे टॅक्सेस किंवा वस्तूची किंमत आणि विनिमय दर, देवाणघेवाण या सगळ्यांवर परिणाम होत असतो. या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार आणि त्या व्यापाराचा अभ्यास जेव्हा करावा लागतो तेव्हा आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. कारण करात जर आपण कर वाढवला तर निर्यात कमी होतो, कर कमी केला तर निर्यात वाढतो आणि विदेशातून जर वस्तूची मागणी केली तर त्या वस्तूची मागणी जर केली तर आपल्या देशाचं निर्याती उत्पादनावर त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे विदेशी व्यापारावरही जर परिणाम सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करूनच आपण करू शकतो. जर त्याला सकारात्मक करायचं असेल तर त्याची किंमत आणि आयात आणि निर्यात याचा अभ्यास करून करावा लागतो. त्यानंतर प्रारूपांची निर्मिती. प्रारूप म्हणजे काय की वस्तू म्हणजे कोणत्या प्रारूपमध्ये गुंतवणुकीची परिस्थिती कशी राहील किंवा सरकारकडून कोणत्या पद्धतीने मदत करता येईल किंवा अनेक अशी संकल्पना आहे, त्या संकल्पनेचा अभ्यास इथे करावा लागतो. ते या सगळ्याचा अभ्यास सरकारला करावा लागतो. प्रारूप कोणत्या पद्धतीचा राहील, अर्थशास्त्राला मौलिक स्वरूपात किंवा मौलिक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो. आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असो की समग्रलक्षी अर्थशास्त्र असो, या सगळ्यांचा एकच कार्य आहे लोकांचा म्हणजे कल्याणाचा अर्थशास्त्र. जर त्या शास्त्राचा उद्देश कल्याणात्मक नसेल तर त्या शास्त्राचा अभ्यास केला जात नाही. आर्थिक कल्याणाच्या निष्कर्षाने चिकित्सक पद्धतीने या शाखेचा अभ्यास केला जातो. जर वस्तूची किंमत वाढली तर देशामध्ये भाववाढीचे परिणाम निर्माण होतो. जर देशामध्ये वस्तूची किंमत कमी झाली तर मंदी निर्माण होतो. मंदी निर्माण झाली तर बेरोजगारी निर्माण होते. भाव वाढले तर मागणी कमी होतो आणि अर्थव्यवस्था डगमगून जाते. म्हणून अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यासाठी वस्तूची किंमतही न वाढवता आयात आणि निर्यातीचा परिणाम बरोबर असला पाहिजे. या सगळ्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करावा
लागतो. एकंदरीत सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे विश्लेषण हे सैद्धांतिक तसेच व्यावहारिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. आता इथे आपला हा चॅप्टर जवळपास संपलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. आता तुमच्या स्क्रीनवर मी दिला आहे की कंसातील दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आहे ना तुमच्यासमोर, तुम्ही पहा, मी पूर्ण स्वाध्याय तुमच्यासमोर मांडणी केला आहे. या स्वाध्यायामध्ये पहिली आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र व समग्र अर्थशास्त्र. या शब्दांचा सर्वप्रथम वापर कोण केला? मार्शल. बरोबर. मी तुमच्यासमोर टिक मार्क करूनही दिले आहे, म्हणजे तुम्ही आरामात घरी बसून अभ्यास करू शकता. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र रिकामी जागा अभ्यास केला जातो. वैयक्तिक घटकांचा अभ्यास म्हणजे एकाचा अभ्यास केला जातो. विशिष्ट घटकांचा अभ्यास केला जातो. वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो, म्हणून याला वैयक्तिक घटकांचा अभ्यास असे म्हणू. त्यानंतर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे रिकामी जागा म्हणूनही ओळखली जाते. आपण वारंवार म्हटलं, याला मूल्य सिद्धांत, किंमत सिद्धांत, वस्तूची किंमत, सेवांची किंमत किंवा उत्पादन घटकांची किंमत निश्चित केली जाते. त्यानंतर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषणात रिकामी जागा पद्धतीचा अवलंब केला जातो, म्हणजे अलग अलग करून विभाजन करून, म्हणून मी विभाजन या शब्दावर टीक केली आहे. त्यानंतर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे कोणता? समतोलाचा दृष्टिकोन, आंशिक समतोल, एकाचाच समतोल निश्चित केला जातो, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा नाही. ज्या घटकांचा आपण अभ्यास करतो त्याच घटकांचा समतोल केला जातो, समतोलाचा अभ्यास होते, म्हणून याला आंशिक समतोल असे म्हणतात. आपण जोड्या जर म्हटलं तर आपण आरामात जोड्याही पण लावू शकतो. गट अ, गट ब. आपण ॲडम स्मिथ, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र, समग्रलक्षी अर्थशास्त्र, डॉक्टर मार्शल. जर आपण म्हटला की ॲडम स्मिथ म्हणजे कोण? ॲडम स्मिथ म्हणजे अर्थशास्त्राचे जनक, म्हणजे क. बरोबर. आणि जर म्हटला की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र तर ड, वैयक्तिक घटकांचा अभ्यास. बरोबर. आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र, समग्रलक्षी अर्थशास्त्र, समग्र घटक आहे ना, समग्र घटक, तर समग्र घटकांचा अभ्यास इथे केला जातो. आणि डॉक्टर मार्शल अर्थशास्त्राची मूल तत्वे यांनी ही पुस्तक लिहिली आहे. या पुस्तकानुसार आपण अभ्यास करत आहोत. त्यानंतर खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. आपण स्वाध्याय घेत आहोत आणि म्हणून आपल्याला सगळ्या स्वाध्यायाबद्दल चर्चा इथे करत आहोत. मी शॉर्टकटमध्ये जरी असेल तरी थोडी चर्चा आपली होत आहे. डॉक्टर मार्शल हे अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. डॉक्टर मार्शल नाही, ॲडम स्मिथ जनक आहे, म्हणून हा विधान बरोबर नाही, विधान चूक आहे. त्यानंतर आपण उत्पादन संस्थाच्या सिद्धांताचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केला. उत्पादन संस्थेच्या सिद्धांताचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केला जातो. आपण इथे पाहून राहिलो की उत्पादन संस्थेच्या सिद्धांताचा अभ्यास सूक्ष्म. बरोबर. त्यानंतर आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे साधनसामुग्रीच्या वाटपाच्या प्रश्नाशी संबंधित आहे. साधनसामुग्रीच्या वाटपाशी. बरोबर. त्यानंतर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र पूर्ण रोजगाराची परिस्थिती गृहीत धरली जाते. बरोबर. त्यानंतर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय सिद्धांतात भाववाढीची समस्या सोडविण्यासाठी धोरणे सुनिश्चित केली जातात. वस्तूची किंमत जर वाढत असेल तर त्याला कशी स्थिर करायची किंवा कमी करायची ते धोरण इथे ठरविले जाते, म्हणून हा विधान चूक. खालील संकल्पनाच्या व्याख्या द्या. आणि आपण व्याख्या इथे मी संपूर्ण व्याख्या तर तुमच्यासमोर मांडणी करू शकत नाही. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र तुम्ही पुस्तकात पहा. आंशिक समतोल तेही मुद्दा तुमच्यासमोर आहे. आर्थिक कल्याण कार्यक्षमता तेही मुद्दा तुमच्यासमोर आहे. वैयक्तिक आर्थिक घटक वैयक्तिक म्हणजे एकाच घटकांचा अभ्यास इथे केला जातो. वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करणारा शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र.
आणि साधनसामुग्रीचे वाटप, साधनसामुग्रीचे उत्पादन घटकांच्या साधनसामुग्रीला कसे वाटप केला जातो, त्याचा मोबदला कसा वाटप केला जातो याचाही अभ्यास इथे आपण देऊ शकतो. त्यानंतर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे कारणे द्या. आपण कारणे देऊ शकतो, मूल्य सिद्धांत म्हणूनही ओळखले जातात. कारण इथे एका शब्द म्हटला ती वस्तू आणि सेवेची किंमत निश्चित करणारा शास्त्र म्हणजे सूक्ष्म, हेच त्याचा मूलभूत अभ्यास विषय आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास याच्यात केला जात नाही, तर वैयक्तिक घटकांचा अभ्यासच याच्यात केला जातो. सूक्ष्मलक्षी आर्थिक सिद्धांत अनेक गृहीतांवर आधारित आहे. बरोबर, अनेक गृहीत आपण मागच्या याच्यात चर्चा केली की एवढे गृहीत परिस्थिती आहे, आणि जर सिद्धांत म्हटला की गृहीत परिस्थिती येतो, आणि ती नसेल तर अर्थव्यवस्थेमध्ये सिद्धांत लागू होत नाही. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात सीमांत तत्वाचा विश्लेषणाचे साधन म्हणून वापर केला जातो. बरोबर, म्हणजे शेवटच्या नगापासून जे काही उत्पादन होतो किंवा शेवटच्या नगापासून जे काही आपल्या उत्पादनामध्ये भर पडतो त्याचाच अभ्यास इथे केला जातो. म्हणजे शेवटचा नग म्हणजे सीमांत नग, आणि त्या नगापासून जे काही उत्पादित होईल त्याला आपण सीमांत तत्वानुसार त्याची किंमत निश्चित करत असतो. त्यानंतर आहे टिपा. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये तुमच्यासमोर मागच्या चॅप्टरमध्ये किंवा तुमच्या पुस्तकात आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात तेही अभ्यास विषय म्हणजे 3 मुद्दे. बरोबर, ते 3 मुद्द्यावर आपण चर्चा केली आहे, तेही आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल पुस्तकात छोटी आहे, मोठी, पण आपल्याला थोडक्यामध्ये त्याला स्पष्ट करायचं आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व आता आपण चर्चा केली. त्याच्यातून 2-3 मुद्दे 4 मुद्दे तुम्ही लिहू शकता. खाली प्रश्नाचे उत्तर लिहा. महत्त्वाच्या व्याख्या, सहसंदर्भ. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे आता आपल्याला चर्चा करायची आहे, म्हणजे खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. छोटे छोटे उत्तर आपल्याला लिहायचं आहे. महत्त्वाच्या व्याख्याचा संदर्भ, तर तुम्ही हे जे प्रश्न आहे या प्रश्नाला तुम्ही पुस्तकात जा आणि त्या प्रश्नावर चर्चा करा. कारण खूप मोठे प्रश्न नाही, छोटे छोटे आहे. जसे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. आहे महत्त्व याच्यात. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र कोणत्या मूलभूत आर्थिक प्रश्नांचा विचार केला जातो. सूक्ष्मलक्षी म्हणजे कोणत्या मूलभूत प्रश्नांचा, तेही याच्यात आहे. त्यानंतर आहे खालील विधाने प्रश्न पहा. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वागणुकीचा अभ्यास केला जातो. बरोबर, वैयक्तिक आर्थिक घटकांच्या म्हणजे वैयक्तिक घटकांचा अभ्यास याच्यात केला जातो. मी या विधानाशी सहमत आहे, कारण आपण देऊ शकतो वैयक्तिक घटकांचाच अभ्यास याच्यात केला जातो. त्यानंतर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखला जाते. नाही, मी या विधानाशी सहमत नाही. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र उत्पन्न नाही तर वस्तूच्या किमती म्हणजे किंमत सिद्धांत म्हणून ओळखला जातो. सविस्तर जे आहे प्रश्न, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र व्याप्ती व अभ्यास विषय हे तुमच्या पुस्तकात आहे, त्यावरून तुम्ही आपला आन्सर तयार करू शकता. तर अशा पद्धतीने आपला पहिला चॅप्टर म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र रिपीट करून मी तुमच्यासमोर मांडणी केला आहे आणि स्वाध्यायसह. तर यानंतर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही माझ्यासोबत चर्चा करू शकता. ओके, बाय.